नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. उद्या चोराडे या ठिकाणी एक भव्य दिव्य असं एक आदत एक बैल असं मैदान होणार आहे. आणि या मैदानामध्ये महाराष्ट्रातील म्हणजेच आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक टॉपचे नंदी जे आहेत ते पळताना दिसतील. कारण की तुम्हाला माहितीच आहे, आदतचं मैदान म्हटलं की सगळ्यांना एक उत्सुकता असते की नवीन वासरू चर्चेमध्ये यावं, आणि ते येतंच. आणि त्याच्यासोबत एक टॉपचा नंदी असला पळताना, किंवा अगदी गोरगरिबाचा का असेना, परंतु जर फायनलमध्ये जर राहिला तर त्या वासराची त्या बैलाची चर्चा जी आहे ती नक्कीच होते. आणि उद्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील एक टॉपचा नंदी, ज्या बैलाने द्वादशम हिंद केसरीचा मान जो आहे तो पटकवलेला आहे, असा हा संतोष साळुंके, मोहिल शेठ धुमाळ, वैभव साळुंके यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. मित्रांनो, बकासूर उद्या पळणार आहे म्हटल्यानंतर सगळेजण उत्सुक असतील की त्याचा पायरा कोण असेल. कारण की तुम्हाला माहितीच आहे की बकासूर आज, मी तुम्हाला कालच सांगितलं, मी सकाळीसुद्धा सांगितलेलं, बकासूर आज बिंजोडमध्ये भुरकवडीच्या फाटीवरती पळताना दिसू शकेल. कदाचित 50% जर त्या ठिकाणी जर नाही पळाला तर मग तुम्हाला चोराळेच्या फाटीवरती उद्याच्या मैदानामध्ये 3 फेऱ्याच्या पळताना दिसू शकेल. त्या उद्याच्या चोराळेच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर 100% पळताना दिसेल असं खात्री आहे. परंतु बघूया, शेवटी काही घडू शकतं. काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे पैरासुद्धा कधी कधी ऐन टायमिंगलासुद्धा मोडला जातो, कधी कधी कुठलाही नंदीच असो. परंतु उद्या बकासूर, मला वाटते, मला खात्री आहे की पळेल. म्हणून बघूया काय होतं आहे. आज उद्या पळेल का नाही नक्की हे सगळे समजेल आपल्याला संध्याकाळी 9-9:30च्या दरम्यान. लाईव्ह लॉट जे आहेत ते चालू होतील उद्याच्या चोराडेच्या मैदानाचे. आणि लाईव्ह लॉटवरती सगळ्यांचं लक्ष राहील, कारण की उद्या बकासूर 100% पळेल का नाही हे लाईव्ह लॉटमध्ये आज संध्याकाळी समजेल. मित्रांनो, समजा जर चिठ्ठी जर नाही निघाली तर समजून जायचं की बकासूर उद्याच्या मैदानामध्ये पळणार नाही. जर चिठ्ठी निघाली तर बकासूर आपल्याला पळताना दिसू शकेल, हेच महत्त्वाचं आहे. आणि बकासूरसोबत आता आदतमधील कोण नंदी असू शकतो, किंवा बकासूरसोबत एखाद्या नंदीचं स्वप्न असतं की एक, म्हणजे नंदीच्या मालकाचं स्वप्न असतं की आमचा नंदी जो आहे तो बकासूरसोबत कमसे कम पळावा. एक नशीब म्हणजेच बकासूरसोबत पळणे याचाच अर्थ आहे असा. तर मग उद्याच्या चोराडेच्या मैदानामध्ये एक आदत एक बैल मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोण असेल, बकासूरचा पैरा एक माहीतच नाही आहे. त्याच्यामुळे थोडीशी चर्चा करूया की कोण असायला पाहिजे किंवा कोण असू शकतो. याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करूया. तुम्हाला माहितीच आहे, मी ज्यावेळेस बकासूरचा पायरा फिक्स असतो त्यावेळेस सगळ्यांना सांगूनच टाकतो. अगदी मग कुठलंही मैदान असू द्या. आता अलीकडची 2 हिंद केसरीची मैदान झाली, तिथं सगळ्यांना पायरा फिक्स आधीच सांगितला, 2 ते 3 दिवस आधीच सांगितला की बकासूरचा पायरा तो आहे. आणि बकासूरचा आत्ता डोरलेवडीचा मल्हार जो आहे तो आदल्या दिवशी सांगितला उद्या मैदान होतं, परंतु खरा सांगितला पायरा हे महत्त्वाचं आहे. तर मग उद्या कोणासोबत असू शकतो बकासूर उद्या सागर शेठ कट्टरे, घाणत, पॉवर प्लस कराड यांच्या एक दावणीमध्ये एक आदतचं वासरू आहे, ते सुद्धा एक चांगलं पळते. आणि बघूया, ते सुद्धा वासरू एक चांगल्या स्पीडनं पळते. आणि दुर्गासोबत ते पळालं होतं, बहुतेक त्यांच्या दावणीतलं नव्हतं ते, परंतु दुर्गासोबत पळालं होतं ते वासरू. ते कदाचित त्या बकासूरसोबत असण्याची दाट शक्यता आहे. जर मग ते वासरू जर बकासूरसोबत जर नाही पळालं तर मग कुठलं वासरू असेल, मग खटाव तालुक्यामधीलच कुठलं ना कुठलं तरी एक पायरा जमला असेल त्या ठिकाणचाच एक, म्हणजेच ते खटाव तालुक्यामध्ये जे मैदान आहे त्याच्यामुळे तिकडच्याच भागामधील एखादं वासरू असेल. त्याचा पायरा जो आहे तो गुपितसुद्धा असू शकतो. त्या पैरेकऱ्यांचं नावसुद्धा माहीत नाही, तो पैरेकरी कोण आहे म्हणजे नंदी त्याचंसुद्धा नाव माहीत नाही. मग मी तुम्हाला 2 ऑप्शन जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले की सागर शेठ कट्टरे, घाणन, पॉवर प्लस कराड यांच्या दावणीतलं एक वासरू असू शकतो, किंवा मग तिकडच्याच भागामधील एखादं वासरू असू शकतं. हे संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते समजेल. बकासूरसोबत चेहरा जो आहे तो नवीनच असण्याची दाट शक्यता आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूर आता अलीकडे नवीनच चेहऱ्यांना घेऊन पळतो आहे आणि ते उजेडामध्ये आणतो आहे, सगळ्यांना माहितीच आहे. परंतु कधी कधी फ्लॉपसुद्धा होतं आहे. मला वाटते असं की माझं मन असं मला म्हणतं आहे की आत्ता पाचवडमध्ये कुठलं आदत झालेलं का दुसरं मैदान झालेलं तोसुद्धा नंदी एखाद्या वेळेस पळू शकतो बरं का. बघूया जरा कमेंट्समध्ये सांगा, हे दुसऱ्याचं वासरू दुसऱ्याचं मैदान पब्लिकनं काढलेलं बकासूर की आदतनं जरा थोडंसं मेमरी थोडीशी
कमी चालते माझे काही कळणं झाले. परंतु असो, उद्या बकासूर पळेल का नाही हे 100% कन्फर्म संध्याकाळी समजेल लाईव्ह लॉटमध्ये. लाईव्ह लॉट बघा.